नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीसाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अपडेट आलेली आहे, तर त्याची संपूर्ण अपडेट आहे तर ती या ठिकाणी आपण पाहणार आहे. किती तारखेपर्यंत आपण जे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशन करू शकतो आणि वेटिंग लिस्टवाल्यांचे काय आहे, तर त्या सर्वांचं या ठिकाणी जी अपडेट आहे तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला सिम्पली व्हिजिट करायचं आहे. त्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सन 2025-26 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता ज्या मुलांची निवड झालेली आहे तर त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि शारीरिक पात्रता आहे तर त्यांचे जे निकष आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला चेक करण्यासाठी एक अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला 5 ते 6 पेजेस दिलेले आहे. त्यात आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, आपल्याला ऑनलाईन पोर्टलला जी ॲक्नॉलेजमेंट स्लिप असते, रिसिप्ट असते, तर त्या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला 22 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत आपल्याला प्रेफरन्स जो आहे तर तो द्यायचा होता. प्रेफरन्स देऊन आपल्याला परत या ठिकाणी जे ॲक्नॉलेजमेंट स्लिप असेल आपला किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप असेल तर ती आपल्याला पर्सनली आपल्या लॉग इन पोर्टलमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण 6 जून ते 12 जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला जो टाईम आहे तर तो दिलेला आहे. तर डॉक्युमेंट आपण कुठे व्हेरीफाय करायचे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी आपल्याला एक अपडेट दिलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रथम प्राधान्य दिलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेमध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे प्राधिकृत केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संनियंत्रणात मार्फत करण्यात येणार आहे. पण त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स जो दिला होता, संस्था दिली होती, तर त्या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असेल तर त्या संपूर्ण त्या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे. आपले मूळ डॉक्युमेंट असेल म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते सुद्धा लागणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जे झेरॉक्स आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. 6 जून ते 12 जूनपर्यंत आपण आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशन करू शकलो नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की जे वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्यांना त्या ठिकाणी चान्स देण्यात येणार आहे. तर आपल्याला जो टाईम दिलेला आहे त्यामध्येच आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते आपण व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला जी नोटीस आहे तर ती पण दिलेली आहे. आपल्याला जे कोणी आपले डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरिफिकेशन करणार नाही त्यांचे त्या ठिकाणी जे वेटिंग लिस्टला असेल तर त्यांना त्या ठिकाणी चान्स आहे तर तो दिला जाणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे जे डॉक्युमेंट आहे व्हेरिफिकेशनसाठी तर ते कोणकोणते लागणार आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. पहिला म्हणजेच 2 पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर 10वी-12वीचे त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र असेल किंवा गुणपत्र असेल तर ते लागणार आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट लागणार आहे, म्हणजे जातीचा दाखला लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आधार कार्डसुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे आणि आपला जो बँक अकाउंट पासबुक असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. आणि तुम्ही जर त्या ठिकाणी रिझर्वेशनमध्ये असाल तर रिझर्वेशनचा जो दाखला असतो तर तो त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला जो उत्पन्नाचा दाखला आहे तर तो 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तहसीलदाराकडून जो दिला जातो तो. 2022-23, 23-24 आणि 2024-25 किंवा 24-25 किंवा 25-26 यापैकी आपल्याला जो उत्पन्नाचा दाखला आहे तर तो लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे सेल्फ डिक्लेरेशन आहे किंवा स्वय घोषणापत्रक आहे तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. तर हे स्वय घोषणापत्र आपल्या टेलिग्राम चॅनलला मी दिलेलं आहे. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो स्वय घोषणापत्र आहे तर ते अशा पद्धतीने दिलेलं आहे. या ठिकाणी आपले नाव आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर लास्टला जे माहिती आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला रीड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लास्टला या ठिकाणी आपला फोटो जो आहे तर तो अटॅच करून आपली जी साईन असेल किंवा आपले नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर वगैरे आपल्याला संपूर्ण त्या ठिकाणी प्रिंट आउट करून
माहिती जी आहे तर ती भरायची आहे. तर अशा पद्धतीने जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर त्याची अपडेट आलेली आहे. तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल. आपल्या मित्रांनासुद्धा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा. थँक्यू.